जर तुम्हाला पण अशा पद्धतीने डॉल केक बनवायचा आहे, पण डॉल केक बनवण्यासाठी जे स्पेशल केक टिन लागतं ना, जे डॉल केकचं जे टिन लागतं ना, ते जर नसेल ना, तर रेग्युलर जो केक बनतो ना त्याच्यापासूनही आपण एकदम छान असा डॉल केक बनवू शकतो। तर मी इथे बेस बनवून घेतलेला आहे। डॉल केकला ना थोडीशी जास्त हाईट लागते, तर एका मोठ्या भांड्यात, म्हणजे ज्या भांड्याला हाईट आहे ना अशा भांड्यामध्ये मी केक बनवून घेतलेला आहे, म्हणजे बेस बनवून घेतलेला आहे। 5 लेयर मध्ये मी कट केलेला आहे। प्रत्येक वेळी केक बनवला की वरच्या साईडला हलकासा त्याला असा डोम शेप येतो आणि तो डोम शेपच यूज करून आपण छान असा डॉल केकला शेप देणार आहे, म्हणजे डॉल केक सारखा शेप देणार आहे। तर मी ते 4-5 लेयर्स कट केल्या। नेहमी सारखेच आपल्याला प्रत्येक लेयर वरती शुगर सिरप टाकायचंय, नंतर क्रीम अप्लाय करायची, त्याच्यानंतर ज्या फ्लेवरचा केक बनवत आहे त्याचं क्रश टाकायचं। मी इथे पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत आहे। तर असं करून मी सगळ्या लेयर्स अरेंज केलेल्या आहेत आणि लास्टला डोम शेप जो आलेला होता ना तो ठेवलाय, त्याच्यावरती परत क्रीम अप्लाय केली आणि केकचा मधल्या लेअर मधून मी छोटासा एक पीस काढला होता तो परत त्याच्यावरती ठेवलेला आहे। तर हे सगळ्या लेयर्स अरेंज केल्या आणि केक मी क्रम कोट करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला किती छान असा डॉल केक सारखा शेप आलेला आहे, म्हणजे डॉल केक बनवण्यासाठी जसा शेप लागतो ना तसाच आलेला आहे। तर मला ना डॉल केकच्या ऑर्डर आल्या ना की मी अशाच पद्धतीने केक बनवते। तर माझ्या कस्टमरला हा केक पिंक कलरमध्ये पाहिजे होता आणि त्यांनी जसा फोटो पाठवला होता ना त्यामध्ये असेच फ्लावर्स बनलेले होते। हे फ्लावर्स बनवायला ना खूप सोपे असतात, पण हा केक तयार झाला की खूप छान दिसतो। तर बघा, डॉल केक जर बनवायचा असेल तर टीन वगैरे काही लागत नाही, अशा पद्धतीने तुम्ही पण घरी डॉल केक बनवू शकता। माझा तर हा डॉल केक कस्टमरला खूप आवडला, टेस्ट मध्ये तर आवडतोच पण त्याचा ओव्हरऑल लुक पण खूप आवडला। तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा डॉल केक करून पहा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला थोडी युजफुल वाटत असेल किंवा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।